लाठीचार्ज का केला? आम्ही माणसं आहोत, आम्हालाही माणसाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे. आम्हाला सुद्धा सन्मानाने जगता आलं पाहिजे, नाचता गाता आलं पाहिजे, मिरवणुकीमध्ये सहभागी होता आलं पाहिजे. आणि आम्ही दुर्लक्षित आहोत, आम्ही समाज व्यवस्थेच्या बाहेर आहोत, आम्ही गावगाड्याच्या बाहेर आहोत, सत्ता केंद्राच्या बाहेर आहोत. आणि आम्हाला कुणी यावं चेचावं, पोलिसांनी कशाही प्रकारचे अन्याय अत्याचार करावे हे आम्ही सहन करणार नाही. आम्ही एकत्र येऊ शकतो. आमची ताकद या तालुक्यामध्ये तुम्हाला धडा शिकवणे इतपत आहे. आणि हीच ताकद या ठिकाणी DYSP कार्यालयाच्या समोर जमा झालेली आहे. माझी पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे की या ताकदीचा तुम्ही निश्चितपणाने बोध घ्या. वडार समाज हा कधी कुणावरती अन्याय करणारा समाज नाही. तो नेहमी न्यायाच्या बाजूला आणि अन्यायाच्या विरोधामध्ये लढणारा समाज आहे. तर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती तातडीने कारवाई करा. आणि जर तुम्ही कारवाई केली नाही तर मात्र या आंदोलनामध्ये उत्तमराव जानकर आपल्या सर्व शक्तीनिशी उतरेल. आणि मग मात्र तुम्हाला पळसाभुई थोडी होईल ही मी या ठिकाणी जाणीव करून देतो. पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा कसं वागावं, काय केलं पाहिजे. समाज व्यवस्थेमध्ये हा निष्पाप समाज आपल्या कष्टाच्या आणि आपल्या ताकदीच्या जोरावरती एक स्वावलंबनाची आपली स्वतःची ओळख निर्माण करणारा हा समाज. जर सणा उत्सवामध्ये त्यानं आनंद साजरा केला म्हणजे त्यानं फार मोठा गुन्हा केलाय आणि त्याला लाठीनं मारायचं ही अन्याय यापुढं कोणताही समाज तो किती छोटा असला तरी तो सहन करणार नाही. म्हणून माळशिरस तालुक्यातल्या सर्व तालुक्यातील आणि महिलांवरती लाठीचार्ज केलेला आहे. ही मात्र लाजिरवाणी आणि या महाराष्ट्राला कलंक लावणारी गोष्ट आहे. अशा प्रकारचा अन्याय वडार समाजच काय माळशिरस तालुक्यातला कोणताही समाज खपवून घेणार नाही. तात्काळ कारवाई करा. लोकशाही मार्गाने तुम्ही तात्काळ त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा, त्यांना निलंबित करा. आणि तुम्ही जर केलं नाही तर मात्र आम्हाला ही भूमिका बदलावी लागेल आणि तुमच्या अशा वागणुकीचा त्या ठिकाणी पर्दाफाश करावा लागेल. या पद्धतीची भूमिका आम्ही घेऊ. माळशिरस तालुक्यातील सर्व गोरगरिबांनी चळवळीमध्ये माझ्या बरोबर काम करणारे सर्व सहकार्याच्या वतीनं आणि आमच्या या सर्व समाजाच्या वतीनं मी आंदोलनाला पाठिंबा देतो. नुसता पाठिंबाच नाही तर याला जोपर्यंत शिक्षा केली जात नाही तोपर्यंत मी सोबत आहे. कोणतीही या पुढची भूमिका असू द्या त्यामध्ये सगळ्यात पुढे उत्तमराव जानकर असेल एवढंच मी या प्रकरणाला आश्वासन देतो. आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, माझे दोन शब्द आपण ऐकून घेतले त्याबद्दल आपला सर्वांच्या मनापासून आभार मानतो. धन्यवाद.